टास्क 58 मुलांबरोबर अक्षरे जोडून शब्द बनवणे आणि ते लिहिणे. सर्वात पहिल्यांदा कृपया प्रिंटरच्या दुकानात जावे आणि पुढील 3 टास्कचे शब्द लिहिण्यासाठी पेज प्रिंट करून घ्यावे. दुकानदाराला सांगा की हे 13 पेज प्रिंट करून द्या. त्यांना सांगा की पेज प्रिंट करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समधून घ्या. पहिल्यांदा पेपरच्या 51 चिट्स बनवून त्यावर सर्व अक्षरे लिहून घ्या. या सर्व चिट्स सांभाळून ठेवा. पुढच्या टास्कमध्ये सुद्धा यांचा उपयोग होईल. तुम्ही फोनवर बघून अक्षरे लिहू शकता. इथून पुढे आई, वडील आणि मूल या सर्वांना जेव्हा लिहायचं असेल तेव्हा पेन्सिलनेच लिहावे. तुम्ही थोडं वर खाली जरी लिहिलं तरी हरकत नाही, पण आता पेन्सिलने लिहायला सुरुवात करा. हळूहळू तुम्ही योग्य पद्धत शिकाल. आता सर्व अक्षरे नीट पसरवून लावा. आता मोबाईलवर फोटो बघून अक्षरांना जोडून शब्द बनवा. हे काय आहे? बस. ब स बस. आता तुम्हाला 5 ते 7 दिवस मुलांना एकच शब्द शिकवायचा आहे, बोलायला, वाचायला आणि लिहायला. जर आपली मुले खूप पटकन बोलायला, वाचायला आणि लिहायला शिकत असतील तर तुम्ही पुढचा शब्द शिकवायला घ्या. जेव्हा पण तुम्ही मुलांना शब्द शिकवाल तेव्हा त्यावेळी फक्त 1 किंवा 2 वेळा तो मुलांना लिहिण्यास सांगा. रोज फक्त एकदा लिहा. जितका वेळ मुलांचा लिहिण्याचा मूड असेल फक्त तितका वेळ लिहून घ्या. चला आता शब्द बस लिहूयात. लिहिताना नेहमी डावीकडून उजवीकडे लिहावे. दिवसातून एकदा किंवा जास्तीत जास्त 2 वेळा शब्द लिहायचे आहेत. सुरुवातीला मुलं 3 लाईनच्या बाहेर, वर, खाली असे लिहितील. एका शब्दाची अक्षरे लांब लांब लिहितील. कदाचित पेपर फाडूनही टाकतील. हे सर्व नॉर्मल आहे. तुम्हाला त्यांना 3 लाईनच्या आत लिहायला शिकवायचं आहे. ब स बस. जेव्हा तुम्हाला सर्वांना रस्त्यावर बस दिसेल तेव्हा ती तुम्ही मुलांना दाखवा. ते पहा, बस जात आहे. आपण त्या दिवशी हा शब्द लिहिला होता ना? हे पहा, इथे काय लिहिलं आहे? आपल्याला हा शब्द वाचता येतो ना? बस. एकदा मुले हा पहिला शब्द बस व्यवस्थित शिकतील तेव्हा त्यांना पुढचा शब्द रस शिकवा. 5 ते 7 दिवस घेऊन एक शब्द नीट शिकवा. जर मुले शब्द खूप पटकन बोलायला, वाचायला आणि लिहायला शिकत असतील तर तुम्ही पुढचा शब्द शिकवायला घ्या. अशा प्रकारे तुम्हाला एक एक शब्द चांगल्या पद्धतीने शिकवायचा आहे, वाचायला, लिहायला आणि बोलायला. हे काय काढत आहेत? उसाचा रस. र स रस. चला आता रस लिहूयात. र स रस. दिवसातून फक्त 1 किंवा 2 वेळा लिहायचं आहे. मुलांच्या मूडच्या हिशोबाने लिहायचं आहे. मुलांवर कोणताही दबाव आणू नये. मुले जितके लिहितील तितकं ठीक आहे. ते पहा, आजी आली. माझ्या लाडक्या नातीनं हे कसं लिहिलं बरं? असं. खूप छान.
अरे वा, तुम्ही हे कसं बनवलं? असं. शाब्बास, खूपच छान. हे पहा, मी काय करतेय? मी लिंबाचा रस काढते आहे. आपण लिहिलं होतं ना त्या दिवशी, रस. आकाशात हे काय आहे? ढग. आपण ढग बनवू शकतो का? ढ ग, ढग. आम्ही पुढचे शब्द लिहिले नाहीयेत, पण जेव्हा तुम्ही शिकवाल तेव्हा पुढचा शब्द शिकवण्याआधी प्रत्येक शब्द 5 ते 6 वेळा लिहून घ्यावा. त्याचबरोबर मुलांना तो शब्द आजूबाजूला दाखवून देण्याचा प्रयत्न करावा. सुरुवातीला 5 ते 7 दिवस घेऊन फक्त एकच शब्द शिकवावा. रोज फक्त एकदा तो शब्द लिहा. प्रत्येक आठवड्याला मुलांना फक्त 2 ते 3 नवीन शब्द बोलायला, वाचायला आणि लिहायला शिकवावे. 3 शब्द घ्या आणि पूर्ण आठवडा ते 3च शब्द मुलांना शिकवा. बोलायला, वाचायला आणि लिहायला. एका वेळेला 3 पेक्षा जास्त शब्द शिकवू नये. हे काय आहे? घर. आपण घर बनवू शकतो का? घ र, घर. हे काय आहे? नळ. आपण नळ बनवू शकतो का? न ळ, नळ. हे काय आहे? फळे. आपण फळ बनवू शकतो का? फ ळ, फळ. हे 4 ते 6 वर्ष आपल्याला मुलांना वेगवेगळे शब्द शिकवायचे आहेत. आमच्यासोबत शिकल्याबद्दल धन्यवाद. आपला दिवस शुभ जाओ.